18 में आपका स्वागत। मैं शब्बीर खान। ये दिखाते हैं आज की इस खबर को। भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका का 22वां वर्धापन दिवस के मौके पर मैराथन दौड़ कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसे मनपा के सभी स्कूलों से 850 बच्चों ने इस कार्यक्रम में भाग लिया। सबसे पहले महानगर पालिका के आयुक्त बाबा साहब अम्बेडकर के पुतले पर फूल माला चढ़ाई। उसके बाद कार्यक्रम की शुरुआत हुई। मैराथन दौड़ शिवाजी चौक से बंजारपट्टी नाका होते हुए भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका पर समाप्त हुई। फर्स्ट, सेकंड, थर्ड आने वाले बच्चों को पुरस्कार से सम्मानित किया। इस मैराथन दौड़ में नगर पालिका कर्मचारियों ने भी भाग लिया। इसी संदर्भ में मनपा आयुक्त ने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा, शहर को सुंदर और स्वच्छ बनाने की और शहर का विकास करने की बात की। और क्या कहा, आइए देखते हैं इस खबर को। शहर महानगरपालिकेचा 22वा वर्धापन दिन आहे। या निमित्त मी आपल्या शहरातील सर्व वासियांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आम्ही सर्व प्रशासनाचे अधिकारी इथे जमलेले आहोत। त्या सर्वांच्या वतीने आम्ही ग्वाही देतो की भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतल्या सर्व लोकांना चांगल्या सुविधा मिळतील, चांगले रस्ते मिळतील, कचरामुक्त शहर होईल, स्वच्छ भिवंडी होईल। त्याचप्रमाणे विविध फॅसिलिटीज मिळतील, जसे चांगली मार्केट्स, पार्किंग फॅसिलिटीज, गार्डन्स, त्याचप्रमाणे तांबरी रिव्हरचं शुद्धीकरण, असे अनेक प्रोजेक्ट आम्ही इथे हाती घेतलेले आहोत। आणि हे सर्व प्रोजेक्ट पूर्ण करून भिवंडी आणि निजामपूर शहर महानगरपालिकेतल्या सर्व लोकांना अतिशय चांगलं वाटेल ह्या शहरात राहायला, असे सर्व प्रयत्न आम्ही अथक करू, ही या आम्ही प्रसंगी ग्वाही देत आहोत। त्याचप्रमाणे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की आपण कृपया आपले कर वेळेवर भरून भिवंडी महापालिकेच्या आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ती उत्तम करण्यासाठी सर्वांनी मदत करावी, जेणेकरून वेगवेगळ्या प्रोजेक्टवर खर्च करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा निधी उपलब्ध होईल।
यासाठी मी आपल्या सर्वांना परत एकदा आवाहन करतोय। अभय योजना सुरू झालेली आहे, 21 डिसेंबर पर्यंत आहे, त्याचा कृपा सर्वांनी करून लाभ घ्यावा। आणि त्याचप्रमाणे आपल्या शहरामध्ये आपण अनावश्यक ठिकाणी कचरा टाकू नये, योग्य ठिकाणी कचरा टाकावा। आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित आणि निरोगी होण्यासाठी आपण सर्वांनी सहभाग करणे भाग आहे। यासाठी आपण सर्वांनी जरूर प्रयत्न करावेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।